जय महाराष्ट्र. मी जयेश केवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष. आपण 8 दिवस अगोदर PWDला रस्त्यावर उभे राहून त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी माहिती दिली होती. त्यावर त्यांनी ताबडतोब ठेकेदारास सांगून काम करण्यास पुन्हा करायला सांगितलं. परंतु आज मी या रस्त्याने जात असताना जोरदार पाऊस झाला होता. त्या पावसामध्ये संपूर्ण खड्डे ब्लॉकेज असताना सुद्धा PWD कडून जगताप म्हणून इंजिनियर होते, त्यांच्या देखरेखीखाली हे काम चालू होतं. ते मी संबंधित विभागाचे अभियंता आहेत त्यांच्याशी बोलून बंद केले. त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे धन्यवाद. नमस्कार, मी देविदास मसने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपतालुका प्रमुख. गेले अनेक दिवस मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष जयेश केवणे आमचे मित्र हायवे नंबर 76चा पाठपुरावा करत आहेत. अनेक अर्ज करून रस्त्याच्या क्वालिटीबद्दल शासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत. आणि आज आम्ही इथे बघतोय की इथे डांबरीकरणाचं काम चालू आहे आणि या डांबरीकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे. पावसाचं पाणी इथे खड्ड्यांमध्ये साठलेलं आहे आणि या भरलेल्या खड्ड्यामध्ये डांबर अक्षरशः मातीसारखी विरघळून जात आहे. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी बातमीमध्ये उल्लेख केला की जणू काही साखर इथे टाकलेली आहे. आणि खरंच तुम्ही इथे बघू शकताय या डांबरीची क्वालिटी. आता तिकडं ही डांबर टाकलेली आहे. ही मी डांबर तुम्हाला दाखवतोय. ही हाताने आता मी काढू शकतोय आणि ही तुमच्या समोरच बघा. ही डांबरीची क्वालिटी ही या पावसामध्ये कशी राहणार? या शासनानं चालवलंय का इथे? आणि लवकरात लवकर याची दखल घ्या.